ठाण्यामध्ये आता महाविकास आघाडीमध्ये चांगलंच बिनसलंय। ठाण्यात काँग्रेसनं आता स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय। आम्ही आव्हाडांच्या विरोधात निवडणूक लढणारे। ठाण्यातल्या काँग्रेसनं आव्हाडांच्या विरोधात आता रणशिंग फुंकलेलं आहे। तर ठाण्यात महाविकास आघाडीमध्ये आता चांगलंच बिनसलंय। ठाण्यामध्ये काँग्रेसनं स्वबळावर निवडणूक लढण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। ठाण्यामध्ये मौर्य असेल का नाही मला माहिती नाही, काँग्रेस स्वबळावर आहे। आघाडीमध्ये सन्मानपूर्वक मान तर दिला पाहिजे, विचार विनिमय करून व्यवस्थित निर्णय कधी। उद्या एबी फॉर्मची शेवटची तारीख आहे, अजून लटकत ठेवतात। दुसरा पर्याय नव्हता माझ्यासमोर। कार्यकर्ते जीवावर उठले होते, ज्यांना आपण आपलं म्हटलं, जे अडचणीत असताना जितेंद्र आव्हाड, राजन विचार यांना मी मदत केली, ते आमच्या मुळावर उठले। ना त्याचप्रमाणे कळव्यामध्ये 40 पॅनल जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात आम्ही उभे करतोय। मुंबऱ्यामध्ये सगळे पॅनल आम्ही उभे करतोय, आमच्याकडे तेवढे कार्यकर्ते आहेत। उद्धव ठाकरेंनी मियाबाजी मामूचं राजकारण केलंय। मुंबईत उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत आणखीन धक्के लागतील। भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी आता सूचक विधान केलंय। ज्या पद्धतीमध्ये उद्धव ठाकरेंनी मियाबाजीचं राजकारण केलंय, मामूचं राजकारण केलंय, हिंदुत्वाचं झेंडा खाली ठेवला, हिंदू मतांना त्यांना लक्षात आलं की हिंदू मतं आम्हाला मिळणार नाहीत, मराठी मतं आम्हाला मिळणार नाहीत, विकासाचं राजकारण आम्ही करू शकत नाही। मग अशा परिस्थितीमध्ये मामूचं राजकारण करण्याची भूमिका त्यांनी घेतली। एक पक्षप्रवेश अजून काही होतील असं एक शक्यता वर्तवली जाते। नाही, मला वाटतं की हा गोष्ट मीडियामध्ये बोलण्याची नाही आहे। उद्या सकाळी 12 वाजेपर्यंत तुम्हाला काही धक्के अजून लागू शकतील। नागपूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं उमेदवारांना एव्ही फॉर्मचं वाटप करण्यात आलं। यादी जाहीर न करता उमेदवारांना एव्ही फॉर्म देण्यात आले। भाजपकडून अनुभवी चेहऱ्यांसोबत तरुण कार्यकर्त्यांना सुद्धा संधी दिली जाते। या संदर्भात भाजपकडून उमेदवारी मिळालेल्या उमेदवारांसोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। पाहूयात। नागपूर महानगरपालिकेमध्ये भाजपने कुठेतरी बंडखोरी रोखण्यासाठी उमेदवारी जाहीर न करता थेट एबी फॉर्म जे आहे ते उमेदवारांना वाटप करण्यास सुरुवात केली आहे। आपल्यासोबत भाजपकडून एबी फॉर्म मिळालेल्या उमेदवार मायाताई आहे। ताई, एबी फॉर्म मिळालेला आहे, तुम्हाला काय सांगा? आज मला महानगरपालिकेच्या निवडणूक लढण्याकरिता आमच्या पक्षाने मला बी फॉर्म दिलेला आहे आणि पक्षाने माझ्यावर विश्वास टाकलेला आहे। मी त्या विश्वासावर खरं उतरण्याचा प्रयत्न करीन। आदरणीय गडकरी साहेब, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, शहराचे अध्यक्ष दयाशंकरजी तिवारी साहेब यांनी माझ्यावर विश्वास, मी यांचा धन्यवाद मानते सगळ्यात पहिले माझ्या पक्षाचा। आणि जनतेसमोर मला आता आम्ही जाऊ आणि जनतेसमोर आम्ही जाताना आम्ही जे केलेले विकास कामं आहे, आम्ही जे रोड, लाईट, रस्ते, पाणी, गटर, जे काही जनतेसोबत आम्ही त्यांच्या समस्या हल करण्याच्या सतत प्रयत्नात होतो। आपल्या सगळ्यांना माहीत आहे, भाजप सगळं सर्वे केलेलं आहे आणि सर्वेप्रमाणे सगळ्यांना उमेदवारी देण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे पक्षाकडून। खूप खूप धन्यवाद। ते आपण पाहू शकतो की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये सध्याला बी फॉर्म वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे आणि ज्या उमेदवारांना जे आहे ते बी फॉर्म देण्यात आले ते थेट या ठिकाणी येऊन जे आहे ते आपले फॉर्म जे आहे ते घेऊन जाताना दिसून येत आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।